कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये जी पाण्याची योजना त्या ठिकाणी नाही आणि आज कुरुंदवाडला पाणी मिळत नाही। कुरुंदवाड नगरपालिकेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे आल्यानंतर आणि तो प्रस्ताव जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्या नगरपालिकेच्या प्रशासनाकडे येईल। नगरपालिका प्रशासन तो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे देईल। महाराष्ट्र सरकार या प्रस्तावाला मान्यता देणार आहे। प्रत्येक 3 महिन्याची आमची नगरपालिकेच्या प्रशासनाच्या पाणी पुरवठा योजनाची जी बैठक होतं त्यामध्ये या योजनेला मान्यता देऊ। सोबतच या नगरपालिकेमध्ये जे शासकीय जागेवर लोक राहतात त्यांना अतिक्रमण नियमाकुल करणे ही महत्त्वाची जे निर्णय घेण्याचे अधिकार राजस्व महसूल मंत्री म्हणून माझ्या खात्याचे आहे। मी या नगरपालिकेच्या माध्यमातून एवढंच सांगेल की जे काही अतिक्रमण असतील ते अतिक्रमण पुढच्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकार संपूर्ण अतिक्रमण कायदेशीर करण्याचा निर्णय करेल। त्याकरता लागणारी संपूर्ण जी मशिनरी आहे ते महसूल खातं या नगरपालिकेला देईल। मी येथील जनतेला विनंती करतो की पिण्याचं पाणी आणि अतिक्रमणामधील पट्टे वाटप या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र सरकार करेल। त्या नगरपालिकेतल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की दोन्ही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसच्या सरकारची आमची आहे आणि संजय दादाच्या नेतृत्वात मी एवढंच सांगेल की दोन्ही नगरपालिकेचे दोन्ही प्रस्ताव मी स्वतः मध्यस्थी करून माननीय मुख्यमंत्र्यांकडनं नगरपालिकेचे पिण्याच्या पाण्याची योजना आणि महसूल मंत्री म्हणून माझ्या अधिकारात असलेले पट्टे वाटप हे दोन्ही मी करेल आणि संजय दादाला पूर्ण मदत करेल। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।